हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण इयत्ता 7वीमधील प्रॅक्टिस सेट फर्स्ट क्वेश्चन नंबर फर्स्ट शिकणार आहोत. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे पहा. ड्रॉ द लाईन सेगमेंट्स ऑफ द लेन्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. तर दिलेल्या सेगमेंटचा आपल्याला एक लंबदुभाजक काढायचं आहे, म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढायचे. चला तर आपण सुरुवात करूया. तर एक 5.3 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढायचा आहे, आपण काढून घेऊयात. नेम दिस सेगमेंट्स ए बी. हा 5.3 सेंटीमीटरचा मी एक सेगमेंट काढलेला आहे. तर याचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स काढत असताना पहा, कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. निम्म म्हणजे अंदाज तुम्हाला कळतं की निम्म कुठपर्यंत येते ते. तर कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचे. कंपासचं एक टोक ए या बिंदूवरती आणि वरती एक आर्क आणि खालच्या साईडला एक आर्क द्यायचा आहे. त्याच पद्धतीनं बी या बिंदूवरती ठेवा. डिस्टन्स तेवढंच, डिस्टन्स चेंज करू नका. वर एक आर्क आणि खालच्या साईडला एक आर्क द्या आणि जे दोन्ही पॉईंट मिळालेले आहेत ते जॉईंट करून घ्या. पहा, आपल्याला सेगमेंट ए बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळालेला आहे. मीन्स बायसेक्टर म्हणजेच काय, दुभागणे. दुभागणे म्हणजेच दोन समान भाग करणे. म्हणजे 5.3 सेंटीमीटरचे इथं दोन समान भाग झालेले आहेत. दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. प्रकारे सेकंड एक्झाम्पल आहे पहा, 6.7 सेंटीमीटर. तर आपण 6.7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढून घेऊयात. नेम दिस सेगमेंट पी क्यू. दिस इज 6.7 सेंटीमीटर. तर सुरुवातीला कंपासमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर. कंपासचं एक टोक पी या बिंदूवरती, दोन्ही साईडला एक आर्क काढून घ्यायचे. त्याच पद्धतीने डिस्टन्स तेवढंच ठेवा, डिस्टन्स चेंज करू नका. दोन्ही साईडला आर्क द्या आणि हे जॉईंट करून घ्या. म्हणजेच याच प्रकारे आपल्याला सेगमेंट पी क्यू म्हणजे 6.7 सेंटीमीटरचा लंबदुभाजक मिळालेला आहे. याचे दोन समान भाग होतात. दुभाजक म्हणजे दोन समान भाग होणे. नाउ क्वेश्चन नंबर सेकंड, ड्रॉ अँगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. तर दिलेल्या अँगलचा आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचे, म्हणजेच त्या कोनाचे दोन समान भाग करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण 105 अंशाचा कोन काढून घेऊया. प्रोटेक्टर घ्या. प्रोटेक्टरमध्ये बरोबर 105 अंशाचा कोन दाखवायचा आहे. प्रोटेक्टरमध्ये हे खालच्या अँगल्स बघायचे असतात, वरचे नसतात. तर हे खालच्या अँगल्समध्ये 105 डिग्री पहा इथे आहे. 90 अंशापेक्षा जो मोठा असतो त्याला ऑप्टिज अँगल म्हणतात, विशाल कोन त्रिकोण. तर पहा, 105 अंशाचा आपण कोन काढलेला आहे. या कोनाला नाव देऊया आपण पी क्यू अँड आर. तर सुरुवातीला कंपासमध्ये सफिशियंट डिस्टन्स घ्यायचं आहे, अंदाजे 1 सेंटीमीटर एवढा. तर कंपासचं एक टोक क्यू या बिंदूवरती ठेवा आणि दोन्ही साईडला आर्क द्या. छोटेसे आर्क द्यायचे आणि कंपासमधलं डिस्टन्स वाढवायचे. अंदाजे कितीही वाढवू शकता तुम्ही. आणि कंपासचं एक टोक दिलेले जे आर्क आहेत त्यावरती ठेवायचे आपण आणि समोर आर्क काढायचा आहे. पहा, इथे एक पॉईंट मिळालेला आहे, तो पॉईंट जॉईंट करून घ्या. पहा, 105 अंशाचा आपल्याला अँगल बायसेक्टर मिळालेला आहे. म्हणजेच हे दोन्ही कोन समान झालेले आहेत आणि हा पूर्ण जो आहे तो 105 अंशाचा कोन आहे. सेकंड अँगल आहे 55 अंश, मीन्स 55 डिग्री. तर 55 अंशाचा आपण एक कोन काढून घेऊयात 55 डिग्रीचा. पहा, प्रोटेक्टर ठेवलेला आहे. प्रोटेक्टरमध्ये बरोबर 55 डिग्रीचा अँगल काढून घ्या. 55 मीन्स ॲक्यूट अँगल झाला तो. हा 55 डिग्री आहे. नेम दिस अँगल ए बी अँड सी. पहा, याचा अँगल बायसेक्टर काढत असताना कंपासमध्ये एक सफिशियंट डिस्टन्स. कंपासचं एक टोक बी या बिंदूवरती,
दोन्ही साईडला आर्क काढून घ्या. कंपासमधलं डिस्टन्स वाढवायचं आहे आणि या पॉईंटवरती ठेवून समोरच्या साईडला आर्क द्या. 2 आर्क काढलेले आहेत, त्यानुसार आपल्याला एक पॉईंट मिळालेला आहे. हे पॉईंट जॉईंट करून घ्या. पहा, आपल्याला 55 डिग्रीचा अँगल बायसेक्टर मिळालेला आहे. मीन्स दोन्ही अँगल समान झालेले आहेत. तर त्याच पद्धतीनं तिसरे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकता या प्रकारे.